श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांकडे नवस कसा करावा, महाराजांना साकडं कसं घालावं आणि कोणत्या नियमांचं पालन करावं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, कोणत्याही देवाकडे आपण नवस करतो किंवा देवाकडे साकडं घालतो त्यावेळेस आपली काहीतरी इच्छा असते, ती इच्छापूर्ती व्हावी यासाठी आपण हा नवस करत असतो. पण जेव्हा आपण देवाकडे नवस करतो त्यावेळेस त्या देवावरती आपली तेवढी श्रद्धा असायला हवी, तेवढा विश्वास असायला हवा. त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही स्वामींकडे नवस करता त्यावेळेस महाराजांवरती सुद्धा तुमची तेवढी श्रद्धा असायला हवी. त्यावेळेसच तुम्ही हा नवस करू शकता. नाहीतर उगाचच याचं त्याचं बघून आता एखादी व्यक्ती स्वामी सेवेमध्ये असेल आणि त्यांनी ती सेवा केली म्हणून आपण करायची किंवा त्यांनी ती गोष्ट केली म्हणून आपण करायची असं नसतं. तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास महाराजांवरती असेल तरच तुम्ही ही गोष्ट करू शकता, तरच तुम्ही महाराजांकडे नवस करू शकता. आणि नवस करत असताना कोणतीही डील किंवा कोणतेही आपल्याला आमिष महाराजांना दाखवायचं नाही. कारण महाराज जे आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत. तुम्ही बघितलेलं असेल की अक्कलकोटला आपण ज्यावेळेस जातो तिथे लाखोच्या संख्येने भाविक येतात आणि तिथे महाराजांना काय कितीतरी गोष्टी अर्पण केल्या जातात. पण ज्यावेळेस महाराज अक्कलकोटला राहायचे तेव्हा महाराज फक्त लंगोटवर असायचे आणि जेही त्यांना भाविक लोक जे अर्पण करायचे त्या सर्व वस्तू त्यांच्या शिष्यांकडे असायच्या. महाराज कधीही कोणतीही गोष्ट, कोणतेही अलंकार घालायचे नाही. त्यामुळे महाराजांना तुम्ही या गोष्टीचा आमिष देऊ शकत नाही. बऱ्याचदा आपण असं बघतो की महाराज माझी ही गोष्ट पूर्ण होऊ द्या मग मी तुम्हाला चांदीचा मुकुट देईल किंवा महाराज माझी ही गोष्ट पूर्ण होऊ द्या मग मी तुम्हाला चांदीचा तांब्या घेईल, असं आपण नवस करत या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुमच्या पदरी हे अपयशच येणार आहे. कारण महाराजांना या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून नसते. महाराजांना फक्त आणि फक्त तुमच्याकडून सेवेची अपेक्षा असते. आणि या सेवा तुम्ही केल्यात ना तर तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होतेच. 100% तुमचं काम होतच. तर बघा कसं आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसतं. काही ना काहीतरी अडथळे आपल्या कामामध्ये प्रत्येक वेळी येतात. मग ते घराचं काम असेल, पैशाविषयीचं काम असेल, कर्ज घेतलेलं असेल, तुमच्यावरती कर्जाचा डोंगर झालेला असेल किंवा मुलांविषयीच्या काही समस्या असतील. कितीतरी समस्या लोकांना असतात आणि त्या समस्यांसाठी महाराजांकडे नवस केला जातो आणि महाराजांकडे नवस केल्यानंतर तुमची इच्छापूर्ती होते. तुमचं कठीणातील कठीण काम जे आहे ते यशस्वी होतं. 100% तुमची इच्छापूर्ती होते. पण असं करत असताना कोणत्याही प्रकारचं आमिष महाराजांना द्यायचं नाही. यामुळे तुमचं काम होणार नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं की आपण याचं त्याचं बघून पण सेवा करायची नाही. आपण त्या सेवेमध्ये पूर्वीपासून असलो पाहिजे. कारण अगदी पहिल्या दिवशीपासून आपण असं म्हटलं की यांनी ती सेवा केली महाराजांची आणि त्यांचं ते काम झालं. तर ती व्यक्ती किती वर्षापासून त्या सेवेमध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ती व्यक्ती वर्षानुवर्षाची सेवा करते आणि त्या सेवेचं फळ त्या व्यक्तीला मिळालेलं असतं. आणि तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाल महाराजांना की मी तुमची ही सेवा करेल आणि माझी ही इच्छापूर्ती झालीच पाहिजे, अशी धमकी देऊन किंवा अशी दादागिरी करून तुमचं काम होणार आहे का? असं केल्यामुळे तुमचं काम होणारच नाही. महाराजांकडे त्याच वेळेस नवस करू शकता ज्यावेळेस महाराजांवरती तुमची श्रद्धा असेल. नाहीतर मग तुमची ज्या देवावरती श्रद्धा असते त्याच देवांकडे तुम्ही नवस करायचा असतो. आता ज्यांचे स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यांनी नवस कसा करायचा तुमच्या इच्छापूर्तीसाठी हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर महाराजांना फक्त आणि फक्त सेवेची अपेक्षा असते. त्यामुळे हा जो नवस महाराजांना करायचा आहे तो आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारी महाराजांकडे तुम्ही हा नवस करू शकता. तर आता नवस कुठे करायचा आहे? तर बघा, आपल्या जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि जात असताना सोबत एक श्रीफळ तुम्हाला घ्यायचे म्हणजेच नारळ, त्यावरती एक खडीसाखर घ्यायची आणि 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत. आणि हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला महाराजांकडे जायचं. महाराजांना नवस करत असताना फक्त या 3च गोष्टीची अपेक्षा असते. या 3 गोष्टी नेल्याशिवाय तुमचा नवस पूर्ण होणार नाही. कारण तुम्ही नवस बोलायला जात आहात, मग त्यावेळेस तुम्हाला काही ना काहीतरी घेऊन जावं लागेल आणि तुमची इच्छा बोलून दाखवावी लागेल तरच तुमचा नवस पूर्ण होणार आहे. तर बघा, आता केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांसमोर बसायचं. सगळ्यात आधी तुम्हाला ते नारळ, खडी साखर आणि अगरबत्ती तिथे ठेवायची आहे. अगरबत्ती प्रज्वलित करायची, महाराजांवर ती ओवाळून घ्यायची. नारळ अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण करत असताना शेंडा महाराजांकडे करायचा आहे. त्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आणि त्यानंतर तुमची इच्छा बोलून दाखवायची. इच्छा बोलून दाखवत असताना आपण जसं इतर एखादी जवळची व्यक्ती असते त्या जवळच्या व्यक्तीला आपले प्रॉब्लेम सांगतो,
त्याचप्रमाणे महाराजांना आपले सगळे प्रॉब्लेम, आपले जे काही समस्या असतील त्या बोलून दाखवायच्या आहेत. जसं समोर आपली एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि तिला आपण बोलत आहोत, असंच महाराजांकडे आपल्याला आपलं गाऱ्हाणं मांडायचं आहे, की महाराज मी खूप परेशान आहे. माझं हे काम होत नाहीये. मला याच्यातून बाहेर काढा. मला काहीतरी मार्ग दाखवा आणि त्यासाठी मी तुमची ही सेवा करणार आहे. तर सेवा कोणती करायची? तर सेवेचे खूप प्रकार आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही 11 गुरुवारची सेवा करू शकता, 9 गुरुवारची सेवा करू शकता. त्याचबरोबर 108 संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता. 51 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता. नवनाथ पारायण करू शकता. गुरुचरित्राचे पारायण करू शकता. सेवा कोणतीही करा. ती सेवा करेल यासाठी महाराजांकडे हा नवस करायचा आहे. मग तुम्ही जी सेवा करणार आहात ती महाराजांना बोलून दाखवायची, किंवा असं नाही की तुम्ही पारायणच कराल. तुम्ही फक्त महाराजांना म्हणू शकता की महाराज मी रोज तुमचे 3 अध्याय वाचेल, किंवा मी रोज तुमचे 7 अध्याय वाचेल आणि 3 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण करेल. असंही तुम्ही करू शकता. ज्यांना झेपत नाही त्यांनी साधी सोपी सेवा निवडावी, किंवा तुम्ही फक्त 11 माळीचा सुद्धा महाराजांकडे नवस करू शकता की महाराज मी रोज तुमचे 11 माळी जप करेल. ही सुद्धा सेवा महाराजांना खूप प्रिय आहे. त्यामुळे असं नाही की तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या सेवा करायच्या आहेत आणि अगदीच तुम्हाला देवासमोर बसूनच राहायचे, असं नाही. तर तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्हाला बोलून दाखवायची आहे महाराजांकडे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, महाराजांना फक्त आणि फक्त सेवेचीच अपेक्षा असते. तर ही सेवा महाराजांना बोलून दाखवायची, जी तुम्ही कबूल केलेली आहे. नवनाथ पारायण असेल, गुरुचरित्र पारायण असेल, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण असेल, जी सेवा तुम्ही बोललेली आहे ती बोलून म्हणजे करणार आहात, ती बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची. त्यासाठी तुम्ही जर ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर त्यासाठी संकल्प करायचा की 51 मी स्वामीचरित्र सारामृत करेल, किंवा मी गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण करेल, किंवा मी नवनाथ पारायण करेल. त्यासाठी संकल्प करायचा, किंवा संकल्प नाही केला तरी चालेल, मी संकल्पाशिवाय तुमची सेवा करेल, जशी जमेल तशी सेवा करेल महाराज, असंही तुम्ही करू शकता. प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. तर स्वामीचरित्र सारामृत ही उच्च कोटीची महाराजांची अतिशय आवडती सेवा आहे. ती सेवा तुम्ही करू शकता. रोज 3 अध्याय वाचू शकता, किंवा रोज 7 अध्याय वाचू शकता, किंवा जर तुम्ही 108 पारायणाचा संकल्प केलेला असेल तर तुम्ही रोज स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता. मध्ये काही अडचण आली, म्हणजे स्त्रियांना मासिक धर्म येतो किंवा सुतक पडलं असेल तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा करण्यासाठी असं कुठलंही बंधन नाही की कोण ही सेवा करू शकतं. स्त्री, पुरुष, वयोवृद्ध, मुलं, मुली सगळे ही सेवा करू शकतात. जर पुरुषांनी केलेले असेल संकल्प तर पुरुषांना मासिक धर्माची अडचण येत नाही, त्यामुळे ही सेवा त्यांच्याकडून निर्विघ्नपणे पार पडते. पण महिलांना अडथळे येऊ शकतात, तर तेवढे अडथळे सोडून द्यायचे आणि ही सेवा सुरू ठेवायची. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही सेवा करत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे, ज्यावेळेस आपण महाराजांकडे नवस केलेला असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे तो म्हणजे मांसाहार. मांसाहार करायचा नसतो. आता ज्या व्यक्तीने नवस केलेला आहे त्यांनी तरी मांसाहार करू नये. जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहात, म्हणजे आता तुम्ही 11 गुरुवारचा संकल्प केलेला असेल तर 11 गुरुवारचं पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करता येणार नाही. त्यासोबतच तुम्ही जर 108 गुरुवार किंवा 108 स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणार असाल तर तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करता येणार नाही. मग आता घरातले इतर व्यक्ती मांसाहार करत असतील तर अशा वेळेस काय करायचं? तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता, हरकत नाही. फक्त गुरुवारी बनवू नका, इतर वेळेस तुम्ही बनवून देऊ शकता. पण तुम्ही स्वतः तुम्ही नवस केलेला असताना तुमची इच्छापूर्ती होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही. आता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय का? तर फक्त गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण हे जर तुम्ही करणार असाल तर त्याचे काही नियम आहेत. कारण गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसात पूर्ण करावं लागतं आणि नवनाथ पारायण देखील काही विशिष्ट काळामध्ये तुम्हाला पूर्ण करावं लागतं. तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचे. बाकीच्या इतर सेवा म्हणजे जे काही तुमची रोजची नित्यसेवा सुरू असेल, किंवा 11 माळी जप असेल, किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण सुरू असेल, त्या सेवेसाठी ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. आणि त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे परान्न वर्ज्य आहे. तर गुरुचरित्रामध्ये तर तुम्ही परान्न खाऊच शकत नाही. नवनाथ पारायण सुरू असताना सुद्धा तुम्हाला परान्न खाता येणार नाही. पण ही जी सेवा तुमची सुरू आहे, या काळातही तुम्ही प्रयत्न करा की बाहेरचं कोणाच्या घरचं खाणार नाही. पण अगदीच तुम्हाला खावं लागलं तर अशा वेळेस काय करायचं तेही तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्ही सहज बाहेर गेलाय आणि तुम्हाला असं बाहेर हॉटेलवर वगैरे खावं लागलं,
तर मग तिथे तर आपण पैसे देतो, त्यामुळे ते आपण पैसे देऊन खाल्लेलं अन्न असतं. त्यावेळेस तुम्हाला काही दोष लागणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही शेजाऱ्याकडे जाता, एखाद्या नातेवाईकांकडे जाता आणि तुमची ही सेवा चालू आहे, महाराजांकडे तुम्ही नवस केलेला आहे, साकडं घातलेलं आहे आणि तुम्ही तिथं काही खाल्लेलं आहे, तर अशा वेळेस काय करायचं, घरी आल्यानंतर तुम्ही महाराजांकडे क्षमा याचना करायची आणि गायत्री मंत्राचं एक वेळा पठण करायचं. म्हणजे साधे सोपे उपाय पण आहेत त्यासाठी, असं नियम पण आहेत, पण त्यावरती उपाय देखील आहेत. त्यामुळे तुम्ही महाराजांना नवस करताय म्हणजे खूप काही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल किंवा खूप काही तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल असं नाही. फक्त जे कडक नियम आहेत ते गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण यासाठीच आहेत. आणि जे 11 गुरुवार चे व्रत करणार आहेत, 9 गुरुवारचे व्रत करणार आहेत, त्यांनी फक्त गुरुवारीच ब्रह्मचर्याचं आणि परान्नाचा नियम पाळायचा आहे. या गोष्टीची काळजी घ्यायची. बस हे काही साधे सोपे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि महाराजांकडे अशा प्रकारे तुमच्या इच्छापूर्तीसाठी नवस बोलायचं आहे. या सेवेमुळे म्हणजे कोणतीही तुम्ही सेवा करा, या कोणत्याही सेवेमुळे तुमची 100% ही इच्छापूर्ती होतेच. तेवढी श्रद्धा आणि विश्वास महाराजांवरती ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तुमचं नवस बोलायचं आहे आणि तुमच्या सेवेला सुरुवात करायची. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही किंवा मठ नाही किंवा ज्यांना केंद्रात जाऊन नवस बोलणं शक्य नाही, त्यांनी देवघरासमोर अशाच प्रकारे नारळ, खडीसाखर, एक अगरबत्ती महाराजांवरून ओवाळून घ्यायची. पण महाराजांचा फोटो किंवा मूर्ती देव्हाऱ्यात असणं आवश्यक आहे आणि तिथे महाराजांना नवस बोलायचा आणि नंतर तुम्ही जेव्हा मठात किंवा केंद्रात जाल, त्यावेळेस ते नारळ आणि खडीसाखर तुम्हाला मठात घेऊन जायचं आहे. अशा प्रकारेही तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही महाराजांकडे प्रयत्न करा. तर हीच ती माहिती होती महाराजांकडे नवस कसा करायचा, महाराजांना साकडं कसं घालायचं, कोणत्या नियमांचं पालन करायचं, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आय होप तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.